विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी कुणीही कसल्याही प्रकारची मागणी न करता किंवा संभाषण न करता जे काय आहे ते तुम्हाला जिथे सभा घ्यायची तिकडे तुम्ही सभा घ्या, पण शिवतीर्थावर तुम्ही सभा घेऊ शकत नाही। तो पायंडा नव्याने तुम्ही पाडू शकत नाही। कुणबी प्रमाणपत्र त्यांच्या हातात नसताना देखील कुणबी समाजात जाण्याचा किंवा ओबीसीतून हट्ट करून आरक्षण घेण्याचा जो काय घाट त्यांनी घातलेला आहे आणि जरांगे पाटलांची सभा जी काय आहे ती शिवतीर्थावर घेण्याचं जे काय ते म्हणत आहेत त्याला आमचा तीव्र विरोध आहे। जे काय तुम्ही पावलं उचलता ते विचारपूर्वक उचलावेत। सरड्यासारखं बदलू नये स्वतःला। सरड्यासारखं जो बदलतो आहे जरांगे पाटील त्याच्या पाठीशी तुम्ही उभं राहताय का? मी राजधानी सातारा शिवकन्या तेजस्वीताई चव्हाण। मी गेल्या ज्यावेळेस जरांगे पाटलांनी उपोषणाला बसले होते तेव्हाच मी उपोषणाला बसलेली। आमचं म्हणणं असं होतं की कुणबी प्रवृत्तीला जो काय खत पाणी ते घालत आहेत किंवा त्यांनी जे काय अट्टहास मांडलेला आहे मराठी समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये ओढण्याचा जो काय अट्टहास त्यांनी केलेला आहे त्याला विरोध म्हणून मी 9 दिवस आमरण उपोषण केलं होतं। माझी मागणी होती सकल मराठा समाजाला हे स्वतंत्र असं आरक्षण देण्यात यावं आणि ते दिलंच पाहिजे। त्या मागणीवरती मी आजही ठाम आहे, तेव्हाही ठाम होते, इथून पुढेही ठामच राहणार आहे। पण काल ज्या पद्धतीने सातारा जिल्ह्यामध्ये बाईट फिरत आहे की शिवतीर्थावरती जरांगे पाटलांची जी काही सभा घेण्याचं जे काही कटकारस्थान चालू आहे मुळात हे होणे शक्य नाही। हे याच्या आधीही झालेलं नाही, आताही होणार नाही, इथून पुढेही होऊ शकणार नाही। त्याचं कारण असं आहे गादीचा जो मान आहे तो गादीवाल्यांनाच आहे। विनाकारण उठसूट कोणी येऊन जर गादीचा मान किंवा गादीला अपमानित करत असेल तर त्या व्यक्तीचा जाहीर निषेध आम्ही इथे करणार आहोत आणि करतच आहोत। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी कुणीही कसल्याही प्रकारची मागणी न करता किंवा संभाषण न करता जे काय आहे ते तुम्हाला जिथे सभा घ्यायची तिकडे तुम्ही सभा घ्या, पण शिवतीर्थावर तुम्ही सभा घेऊ शकत नाही। तो पायंडा नव्याने तुम्ही पाडू शकत नाही। त्याचं कारण असं आहे ते श्रीमंत छत्रपती उदयनराजे जे आहेत भोसले यांनी यांचे जे शब्द आहेत तेच आम्ही तिथून मानत आलेलो आहे। त्यांचे शब्दच नेहमी आम्ही मानलेले आहेत आणि इथून पुढेही त्यांचे शब्दच आम्ही मानणार आहोत। त्यामुळे हे जे काही आमच्यातल्या समाजकंटकांनी कुणबी प्रमाणपत्र त्यांच्या हातात नसताना देखील कुणबी समाजात जाण्याचा किंवा ओबीसीतून हट्ट करून आरक्षण घेण्याचा जो काय घाट त्यांनी घातलेला आहे आणि जरांगे पाटलांची सभा जी काय आहे ती शिवतीर्थावर घेण्याचं जे काय ते म्हणत आहेत त्याला आमचा तीव्र विरोध आहे आणि तीव्र निषेध हा कायमस्वरूपी राहणार आहे। आणि आमची अजूनही मागणी आहे जे काही तुम्ही पावलं उचलत आहात ती तुम्ही आत्ताच मागे घ्या। याचे परिणाम खूप भयानक प्रमाणात तुम्हाला भोगावे लागतील। जर परिणाम भोगायचे नसतील तर तुम्ही आत्ताच तुमचे जे काही चालू आहे जे काही तुम्ही पावलं उचलता ते विचारपूर्वक उचलावेत। सरड्यासारखं बदलू नये स्वतःला। सरड्यासारखं जो बदलतो आहे जरांगे पाटील त्याच्या पाठीशी तुम्ही उभं राहताय का? आज गादीचा मानपान विकून तुम्ही त्या व्यक्तीला गादीवर बसवणार आहात का? या प्रश्नाचं आम्हाला उत्तर हवंय। जय महाराज। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।